Hello student, this is Moreswari here. Today we are going to learn about our next and first novel, that is 4.2 To Serve with Love. ठीक आहे. आज आपण जी काही नॉवेल आहे आपली पहिली दिलेली टू सर्व विथ लव, ही नॉवेल जी आहे ते आज आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. लेट्स सी the background regarding the novelist, that is Eustace Edward Ricardo Braithwaite. The period is given there 1912 to 2016. Known as E.R. Braithwaite, was Guyanese born British American novelist, writer, teacher and diplomat, best known for his stories of social conditions and racial discrimination against black people. बघा काय सांगितलंय, जे काय E.R. ब्रेथवेट जे आहे ते काय आहे, दॅट गॅन्झी बॉर्न ब्रिटिश अमेरिकन नॉवेलिस्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ते एक टीचर पण आहे, लक्षात असून द्या. नेक्स्ट वन म्हटलं डिप्लोमॅट. डिप्लोमॅट म्हणजे काय, एक चतुर किंवा त्याला मुत्सद्दी माणूस म्हणतात तो. ठीक आहे. अँड बेस्ट नोन फॉर ही स्टोरीज ऑफ सोशल कंडिशन्स. त्यांच्या बऱ्याच स्टोरीज ज्या आहेत त्या सोशल कंडिशनवरती काय झाले, लिहिल्या गेलेल्या आहेत. अजून सांगितलं दॅट रॅशियल डिस्क्रिमिनेशन जे आहे, म्हणजे जे काही वंशिक भेदभाव जो आहे, काळा गोरा, ठीक आहे, याच्यावरती त्यांचं लिखाण जो आहे अगेन्स्ट ब्लॅक पीपल म्हटले, म्हणजे जे काही काळ्या लोकांना जे काही हीन दर्जाची वागणूक दिली जायची, ठीक आहे, याच्या अगेन्स्ट त्यांचं लिखाण आहे. ही वॉज द ऑथर ऑफ वन ऑफ द फेमस 1959 ऑटोबायोग्राफिकल नॉवेल्स टू सर्व विथ लव. ठीक आहे, त्यांची जी नॉवेल आहे टू सर्व विथ लव, जी आज आपल्याला दिली, ठीक आहे, मग त्या नॉवेलचा काही एक्स्ट्रॅक्ट आहे फक्त. ह्या नॉवेलसाठी ते खूप वेल नोन आहेत. ही ऑल्सो रोट अ काइंड ऑफ होम कमिंग अबाउट हिज टूर ऑफ आफ्रिका. त्यांची जी काही आफ्रिकेची टूर होती त्याच्यावरती त्यांनी लिहिलं आहे अ काइंड ऑफ होम कमिंग, ही नॉवेल त्यांनी लिहिलेली आहे. इवन सांगितलं अ चॉईस ऑफ स्ट्रॉज, अ नॉवेल सेट इन लंडन, की जी लंडनमध्ये सेट झाली होती. इवन आहे दॅट रिलॅक्टंट नेबर्स, मेमॉयर अँड ट्रेटाईज अबाउट रॅसिझम. त्यांचे मेमॉयर जे असेल किंवा ट्रेटाईज जे आहे, प्रबंध जे असेल रॅसिझमवरती, ते पण त्यांनी काय केले, लिहिलेले आहेत. ब्रेथवेट्स न्यूमरस रायटिंग्स primarily deal with the difficulties of being an educated black man. आता त्यांचं जे काही मोस्ट ऑफ द लिखाण जे आहे, मोस्ट ऑफ द रायटिंग जे आहे, म्हणजे जे काही त्यांनी लिखाण केलेलं आहे त्याच्यापैकी जास्तीत जास्त लिखाण जे आहे की जे एज्युकेटेड ब्लॅक पीपल जे आहे, ठीक आहे, आणि त्यांच्यावरती कसा अन्याय होतो किंवा त्यांना कशा दर्जाची वागणूक दिली जाते याच्यावरती त्यांचं जास्तीत जास्त लिखाण आहे, लक्षात राहू द्या. अ ब्लॅक सोशल वर्कर, अ ब्लॅक टीचर अँड सिम्पली अ ह्युमन बिईंग हू फाउंड हिमसेल्फ इन अ सेट ऑफ इनह्युमन सर्कमस्टन्सेस. मग ब्लॅक टीचर असेल किंवा ब्लॅक वर्कर जे असतील, ठीक आहे, कृष्णवर्णीय जे लोक असतील, ठीक आहे, त्याच्यामध्ये टीचर असू दे किंवा वर्कर असू दे, इवन की एक ह्युमन बिंग म्हणून ते कशा अमानवी परिस्थितीमध्ये अडकतात, ठीक आहे, याच्यावरती काय केलंय, त्यांनी लिखाण केलेलं आहे. कोणी, E.R. ब्रेथवेट यांनी. ठीक आहे. टू सर्व विथ लव इज अन ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. आपण टाइप्स ऑफ नॉवेल जे आहे मागच्या हिस्ट्रीमध्ये बघितलेलं आहे. सो ही जी नॉवेल आहे ही ऑटोबायोग्राफिकल नॉवेल आहे बघा, मध्ये आत्मचरित्र आहे ते. द नॅरेटर इज अन इंजिनियर, म्हणजे रायटर स्वतः जे आहे ते काय आहे, इंजिनियर आहेत. बट टू मेक बोथ एंड्स मीट ही ॲक्सेप्ट द जॉब ऑफ अ टीचर इन रफ लंडन ईस्ट एंड स्कूल. पण आपल्या पोटाची जे काही उदरनिर्वाह जे आहे किंवा उपजीविका जी आहे ती करण्यासाठी बोथ एंड मीट्स फ्रेज दिली बघा, बोथ एंड मीट्स म्हणजे उदरनिर्वाह करणे. सो उदरनिर्वाह करण्यासाठी ते काय करतात, एका स्कूलमध्ये टीचरचं काम करतात. ठीक आहे. The school is full of the troublemaker students who were rejected from the other schools for their behavior. आता ज्या स्कूलमध्ये ते काम करतात ते जे काही स्कूल आहे ते काय, इट इज अ फुल ऑफ ट्रबल मेकर स्टुडंट्स, म्हणजे खूप त्रास देणारे किंवा वात्रळ जे स्टुडंट्स असतात की ज्यांना बाकीच्या स्कूलने काय केले, रिजेक्ट केले, अशा स्कूलमध्ये ते काय करताय, काम करताय. ॲट द बिगिनिंग द नॅरेटर इज रिडिकल्ड अँड बलिड बाय द स्टुडंट्स. मग आता ज्यावेळेस त्यांची सुरुवात असते, सुरुवातीलाच ते नॅरेटर जे आहे म्हणजे टीचर जे आहे काय केले जातात, दॅट रिडिकल्ड, मग त्यांचं काय केलं जातं, मजाक उडवला जातो, उपहास केला जातो. इवन सांगितलं बलिड, बलिडचं मीन आहे छळणे, त्यांना छळलं जातं. ठीक आहे. बट लॅटर हिज काम डिमेनर, पण शेवटी त्यांचं जो काही काम डेमेनर जे आहे, डेमेनर बिहेवियर, त्यांचं जे काही शांत वागणूक जे आहे, ठीक आहे, अँड डिझायर टू सी देम सक्सीड ग्रॅज्युअली, आणि त्यांची जी इच्छा आहे की त्यांच्या स्टुडंटनी काय व्हावं, सक्सेसफुल व्हावं, यशस्वी व्हावं, ह्या सगळ्या गोष्टी काय करतात, अर्न हिम द रिस्पेक्ट. त्याला टीचर जे आहे म्हणजे आपले E.R. ब्रेथवेट जे आहे त्यांना काय होतं, एक प्रकारचा आदर सन्मान जो आहे त्या विद्यार्थ्यांकडून मिळतो.
ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे एक टीचर जो आहे तो त्या विद्यार्थ्यांना कसं हँडल करतो. त्याच्यानंतर रॅसिझम जे आहे, आता याच्या पाठीमागं रॅसिझम जे आहे, जो वंशवाद जो आहे, काळा गोरा असेल कृष्णवर्णीय, ठीक आहे. सो तो जो आहे आपल्याला या नॉवेलमध्ये बघायला मिळतो. त्याच्यानंतर सेकंड वर्ल्ड वॉर जो आहे त्याचे ज्याचे काही कन्सिक्वेन्सेस जे असतील, ती जी पार्श्वभूमी जी आहे ती ह्या नॉवेलला आहे, हे पण लक्षात घ्या. लेट्स सी द कॅरेक्टर्स ऑफ दिस नॉवेल. मेजर कॅरेक्टर्स दिले बघा. रिकी ब्रेथवेट, दॅट इज अ नॅरेटर हिमसेल्फ. नेक्स्ट वन गिलियन ब्लँचर्ड, देन मिसेस डेल इव्हान्स, देन पॅमेला डेअर अँड मिस्टर फ्लोरिन. ठीक आहे. हे जे आहे हे काय आहे, मेजर और मेन कॅरेक्टर्स आहे नॉवेलमधले. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा मायनर कॅरेक्टर्स दिलेले आहेत नॉवेलमधले. कुठले मायनर कॅरेक्टर्स आहे बघा. दॅट बॉब बेलमॉन्ट, जॅकलिन बेंडर, देन क्लिंटी, सेल्मा ड्र्यू, हॅकमन, देन मोइरा जोसेफ, देन पामर, देन युफिमिया फिलिप्स, जेन पर्सेल, देन लॉरेन्स सिल्स, देन जेस बेलमॉन्ट, देन बकली, जोसी डेव्ज, then Patrick Surman, Dick Jackson, then Monica Page, then Barbara Peg, Potter, Spiano and Theo Watson. अशा प्रकारचे जे काही मायनर कॅरेक्टर जे आहे ते काय केले आपल्याला दिलेले आहे. ठीक आहे. म्हणजे हे आहे काय मायनर कॅरेक्टर्स. सो लेट्स सी. आता ॲक्च्युली आपल्याला जी काही नॉवेल जी आहे ती चॅप्टर 17 अंडर दिलेली आहे बघा. बट आपल्याला काय करायचे, त्या नॉवेलची जी काही समरी जी आहे ती आपण पहिले समराईज करून घेणार आहोत. नंतर मग आपण ते चॅप्टर जे आहे ते बघणार आहोत. लेट्स सी द समरी ऑफ द नॉवेल. टू सर्व विथ लव इज अ वर्क ऑफ फिक्शन बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर E.R. ब्रॅथवेट. ही जी काही नॉवेल आहे, हा जो काही साहित्य प्रकार आहे, ही नॉवेल काय आहे, ही ॲटोबायोग्राफिकल नॉवेल आहे. ठीक आहे. आपण बघितलं इट इज ॲटोबायोग्राफिकल नॉवेल आहे. कोणाच्या आयुष्यावरती लिहिलेली, इट इज अ लाईफ बेस्ड ऑन द ऑथर E.R. ब्रॅथवेट. म्हणजे स्वतः ऑथर जे आहे, नॉवेलिस्ट जे आहे E.R. ब्रॅथवेट, त्यांच्या आयुष्यावरती लिहिलेली ही नॉवेल आहे. लक्षात राहू द्या. द मेन कॅरेक्टर E.R. ब्रॅथवेट वर्क्स ॲज एन इंजिनियर इन ऑइल रिफायनरी. स्वतः जे काही ब्रॅथवेट जे आहे ते काय करत होते, ॲन इंजिनियर म्हणजे एक इंजिनियर म्हणून काम करायचे. कशामध्ये, ऑइल रिफायनरीमध्ये, म्हणजे ते तेल शुद्ध करण्याचा कारखाना जो आहे त्याच्यामध्ये इंजिनियर म्हणून ते काय करत होते, काम करत होते. ही सर्व इन द रॉयल ब्रिटिश एअरफोर्स इन द वॉर. म्हणजे जे वेळेस युद्ध चालू होतं त्या युद्धाच्या काळात त्यांनी काय केलं होतं की जे रॉयल ब्रिटिश एअरफोर्स जे आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी काय केली, सर्व्हिस केली आहे. आफ्टर द वॉर बिंग अ ब्लॅक पर्सन ही वॉज अनेबल टू फाइंड एम्प्लॉयमेंट. आणि ज्यावेळेस युद्ध संपलं, युद्धानंतर एक कृष्णवर्णीय म्हणून, ठीक आहे, एक कृष्णवर्णीय म्हणून काळा माणूस म्हणून काय झालं होतं की त्यांना जे आहे आता एम्प्लॉयमेंट मिळत नव्हती, कुठं जॉब जो आहे तो मिळत नव्हता. ॲज लास्ट रिसॉर्ट्स ही अप्लाइड इन अ स्कूल टू बिकम अ टीचर. आणि शेवटी मग काय, शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी कुठल्या गोष्टीचा अवलंब केला, एक टीचर म्हणून जे आहे शाळेमध्ये काम करण्याचं ठरवलं. ठीक आहे. अँड सरप्रायझिंगली ही इज ॲक्सेप्टेड ॲट द ग्रीनस्लेड स्कूल इन लंडन्स ईस्ट एंड. आणि त्यांनी ॲप्लिकेशन केल्यानंतर त्यांनी सांगितले की आश्चर्य म्हणजे त्यांचं सिलेक्शनही झालं ॲज अ टीचर म्हणून. ते ग्रीनस्लेड स्कूल जे आहे ईस्ट एंड आहे लंडनचं तिथं. अँड इज सेट टू टीच द सिनियर क्लासेस ऑफ द स्कूल. आणि तिथं मात्र त्यांना सिनियर क्लासेसला शिकवण्यासाठी जे आहे त्यांना अपॉइंट केलं गेलं होतं. While reading the novel, we have to understand that the time period in which the story takes place is very important. आता ही नॉवेल ज्यावेळेस आपण वाचणार आहोत किंवा बघणार आहोत, ते नॉवेल ज्यावेळेस आपण समजून घेणार आहोत त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की दॅट इज टाईम पिरियड. ज्या टाईममध्ये किंवा ज्या टाईम पिरियडमध्ये ही नॉवेल सेट केली गेली. ओके. सो इट इज अ टाईम आफ्टर द सेकंड वर्ल्ड वॉर. म्हणजे जे काही महायुद्ध जे आहे, दुसरं महायुद्ध जे आहे त्याच्यानंतरचा कालावधी जो आहे याच्यामध्ये ही नॉवेल सेट केली गेली, म्हणून तो पण आपल्यासाठी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ब्रेथवेट फाइंड्स दॅट इवन दो ही कन्सिडर हिमसेल्फ ब्रिटिश अँड हॅज सर्व इन द रॉयल एअरफोर्स, द इंग्लिश डू नॉट कन्सिडर हिम टू बी वन ऑफ देम. म्हणजे काय सांगितलं बघा. सो ब्रेथवेट फाइंड्स दॅट इवन म्हणजे स्वतःला त्यांना असं वाटायचं की त्यांनी काय केलंय, जे काही ब्रिटिश रॉयल एअरफोर्स जे आहे याच्यामध्ये काम केलंय, ठीक आहे, तरी सुद्धा काय केलं, याच्यामध्ये काम केलेलं असताना देखील बाकीचे जे काही ब्रिटिश आहे की जे गोरे लोक म्हणून आपण त्यांना ओळखतो, ते लोक मात्र ब्रेथवेट यांना त्यांच्यापैकी एक जण तो आहे असं म्हणून कधीच ओळखत नव्हते किंवा कन्सिडर करत नव्हते. ठीक आहे. का? बिकॉज ही वॉज अ ब्लॅक मॅन. ओके. अँड दिस लीड्स ब्रेथवेट टू फील बिटर अबाउट द इंग्लिश अँड कॉलोनिझम. आणि त्यामुळं ब्रेथवेट्स यांच्या मनामध्ये काय झालं होतं की जे काही गोरे लोक जे असतील किंवा कॉलोनिझम जे आहे, जे वसाहती असतील, इंग्लिश वसाहती, त्यांच्याविषयी त्यांच्या मनामध्ये काय झालं होतं, कटू भावना जी आहे ती काय झाली होती, निर्माण झाली होती. ॲज वेल ॲज अबाउट हिज व्हाईट स्टुडंट्स.
आणि जे काही वाईट स्टुडंट असेल त्यांच्याविषयी पण. सो ब्रेथवेट्स टीचिंग पोझिशन स्टार्ट आउट रफली अँड इज एम्ब्रास्ड टाइम अँड अगेन. मग आता सुरुवातच जे आहे त्यांनी सांगितलं ब्रेथवेटची टीचिंगची जी काही पोझिशन आहे स्टार्ट विथ रफली, एकदम सुरुवातच जी आहे ती उद्धटपणे झाली होती. एम्ब्रासिंग सांगितलं वाईट, ठीक आहे, म्हणजे एकदम उद्धटपणे एकदम वाईट परिस्थितीमध्ये जे आहे त्यांची काय झाली टीचिंग सुरुवात झाली होती. ही कन्सिडर्स हिज स्टुडंट्स डिसरिस्पेक्टफुल, इल मॅनर्ड अँड मिस्चियस, while his students consider him to be an arrogant outsider, unfamiliar with the social environment in which they have grown up. ते सांगितलं बघा, he consider his students disrespectful. मग त्याचे जे स्टुडंट्स असतील, आता आपण वरतीच बघितलंय की जे काही व्हाईट पीपल जे असतील किंवा स्टुडंट्स असतील यांच्याविषयी ब्रेथवेट यांच्या मनामध्ये काय कटू भावना जी आहे ती निर्माण झाली होती. पण त्यांनी सांगितलंय की ते काय करायचे की त्यांनी कन्सिडर केलं होतं की त्यांचे स्टुडंट जे आहेत ते डिसरेस्पेक्टफुल आहे किंवा इल मॅनर आहे किंवा मिस्चियस आहे, खोडकर आहे, असे स्टुडंट त्यांचे आहेत, ठीक आहे. अँड त्याच्या अपोजिट सांगितले स्टुडंट्सनी पण काय केलं होतं कन्सिडर करताना त्यांना कन्सिडर केलं होतं काय, दॅट इज अ ॲरोगंट आउटसायडर. ते काय आपल्या ॲरोगंट आउटसायडर आहे. इव्हन सांगितलं अनफॅमिलियर आहे, ठीक आहे. टू बी अन ॲरोगंट आउटसायडर अनफॅमिलियर विथ द सोशल एन्व्हायरमेंट इन विच दे हॅव ग्रोन अप. म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये ते वाढले होते ते मुलं, ठीक आहे, ते काय झालं होतं की एकदम ॲरोगंटली काय करत होते, बिहेव जो आहे तो काय करत होतो ब्रेथवेट त्या स्टुडंट होतं बघा. द स्टुडंट्स हॅरॅश हिम फ्रॉम द डे वन. सुरुवातीच्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांनी काय केलं तो ब्रेथवेट यांना त्रास द्यायला काय केलं तो सुरुवात केली होती. अँड स्लॅमिंग देअर डेस्क ड्युरिंग हिज लेक्चर. कसा त्रास द्यायचा, स्लॅमिंग देअर डेस्क ड्युरिंग हिज लेक्चर. स्लॅमिंग वाजवणे, तो त्यांचं जो काही बेंच वगैरे असतील ते काय करायचे लेक्चर चालू असताना वाजवणार. इवन सांगितलं युझिंग द फॉल लँग्वेज, बॅड लँग्वेज, इल लँग्वेज, वाईट भाषा जी आहे त्याचा ते काय करणार वापर करणार. अँड बलिंग हिम टू अ ग्रेट एक्सटेंट. बलिंगचे मीन आहे छळणे, आणि त्यांना काय करायचं जायचं मोठ्या प्रमाणात जे आहे ते छळलं जायचं. इवन द गर्ल स्टुडंट्स डू नॉट स्पेअर अ मोमेंट टू हॅरॅश ब्रेथवेट. म्हणजे इवन गर्ल स्टुडंट जे होत्या त्यांनी सुद्धा चान्स सोडला नव्हता ब्रेथवेट यांना हॅरॅश करण्याचा. त्या सुद्धा काय करायचं ब्रेथवेट यांना काय करायचं हॅरॅश करायच्या. इन रिॲक्शन टू ब्रेथवेट्स वर्बली स्कोल्ड्स द गर्ल्स फॉर ॲक्टिंग इन अनलेडीलाईक मॅनर अँड बिंग अनरुली इन द क्लास. आणि ज्यावेळेस काय केलं जायचं की ब्रेथवेट जे असतील, ठीक आहे, ब्रेथवेट काय करायचे त्यांना म्हणजे व्हर्बली स्कोल्ड करायचे, पनिशमेंट करत असतील, बोलत असतील, त्यावेळेस ज्या मुली जे असतील त्या काय सांगितलं अनलेडी लाईक मॅनर जे आहे म्हणजे एकदम टॉम बॉईशपणे काय करायचं बिहेवियर जो आहे तो त्यांचा ब्रेथवेट यांच्यासोबत होता. वेन ही अंडरस्टँड दॅट हिज आउटबर्स्ट हॅज नॉट गेन हिम एनी रिस्पेक्ट अँड कोऑपरेशन फ्रॉम द स्टुडंट्स, ही चेंजेस his teaching and handling tactics and he decides to interact with them as though they are adults and respectable persons. मग आता त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की when he understand that his outburst, म्हणजे ज्यावेळेस ब्रेथवेट यांच्या लक्षात आलं की त्यांचा जो काही भावनांचा उद्रेक जो आहे किंवा जे ज्या प्रकारे ते काय करतात जे काही भावनांचा उद्रेक जो आहे त्यांचा होतोय, आणि त्यातनं त्यांच्या असं लक्षात आलं की हॅज ही गॉट नॉट गेन हिम एनी रिस्पेक्ट अँड कोऑपरेशन. म्हणजे त्यांना कुठल्या प्रकारचं रिस्पेक्ट किंवा कोऑपरेशन जे आहे त्यांना काय होत नाहीये, मिळत नाहीये, ठीक आहे, विद्यार्थ्यांकडनं. सो ही चेंजेस इज टीचिंग अँड हँडलिंग टॅक्टिक्स अँड डिसाइड्स. मग त्यांनी काय केलं त्यांची जी काही टीचिंग मेथड जी आहे किंवा ते विद्यार्थ्यांना हँडल करण्याची मेथड जी आहे ती काय केली चेंज केली बघा. कसं केली, टू इंटरॅक्ट विथ देम ॲज दे आर अडल्ट्स अँड रिस्पेक्टेबल पर्सन्स. म्हणजे जणू ते विद्यार्थी जे आहेत ते अडल्ट ग्रोनअप आहेत आणि रिस्पेक्टेबल आहेत असं त्यांच्याशी बिहेवियर करायला त्यांनी सुरुवात केली होती. ही रिक्वायर्स एव्हरी गर्ल टू बी रेफर्ड ॲज मिस अँड दॅट ही स्टुडंट्स कॉल हिम सर. मग आता स्टुडंट्स विद्यार्थिनी जे असतील त्यांनी काय केलं होतं की त्या विद्यार्थिनी असतील त्यांना एकदम अडल्टसारखं हँडलिंग करायला सुरुवात केली होती, म्हणून विद्यार्थींना ते मिस म्हणायचे. आणि इन अ रिफ्लेक्शन, आणि म्हणून रिफ्लेक्शन नंतर काय झालं होतं का आता विद्यार्थी त्यांना पण काय म्हणायला लागले ते सर म्हणायला लागले ते. ॲट द फर्स्ट स्टुडंट्स फाइंड दिस लेवल ऑफ डिफरन्स रेडिक्युलस अँड अननेसेसरी, but however they come around after only a few weeks, completely changing both their hygiene and their attitudes towards one another. सुरुवातीच्या काळात विद्यार्थ्यांना थोडंसं ते अननेसेसरी आणि थोडंसं ऑकवर्ड रेडिक्युलस वाटलं होतं, ठीक आहे, बट काही 2 वीक गेल्यानंतर किंवा काही वीक गेल्यानंतर ऑटोमॅटिकली आता विद्यार्थ्यांमध्ये जे आहे ते सामंजस्यपणा आला होता, आणि म्हणून त्यांचे एकमेकांबद्दलचे जे काही व्ह्यूज जे आहे ते मात्र काय झाले होते बदलले होते, चेंज झाले होते. अँड दिस वाज द सक्सेस ऑफ ब्रेथवेट्स इन हँडलिंग द स्टुडंट्स इन व्हेरी ॲमिकेबल वे.
आणि अशा प्रकारे त्यांनी जो काही शांतपणे जो आहे एकदम शांतपणे किंवा स्नेहपूर्ण वातावरणामध्ये किंवा पद्धतीने स्नेहपूर्ण पद्धतीने किंवा शांतपणे ज्यांनी त्या विद्यार्थ्यांना जे हँडल केलं होतं हे त्याचंच काय होतं सक्सेस होतं, यश होतं. टू इन्क्रीज द क्लास कल्चर्स एक्सपोजर he takes them on field trips and excursions to that museum and theaters to everyone's surprise many of the students have never been. मग काय केलं होतं बघा की इन्क्रीज द क्लास कल्चर एक्सपोजर्स, म्हणजे ते त्यांच्यामध्ये सांस्कृतिक जे काही हेवा जो आहे तो वाढावा, त्यांच्यातलं सांस्कृतिक जे काही असतील थॉट्स ते इन्क्रीज व्हावेत म्हणून त्यांनी काय केलं होतं की ब्रेथवेट त्या मुलांना काय करायचं एक्सकर्जनचं मीन आहे सफर, मग सफरेवरती न्यायचे, सफर घडून आणायचे, सहलीसाठी न्यायचे, मग वेगवेगळे म्युझियम्स असतील, थिएटर्स असतील, तिथं काय केलं जायचं त्या सफर जे आहे ते घडून आणायचे. टू एव्हरीवन सरप्राईज मेनी ऑफ द स्टुडंट्स हॅव नेव्हर बीन, की जिथं आजपर्यंत खूप सारे विद्यार्थी जे आहेत ते गेलेले सुद्धा नव्हते. व्हाईट फिमेल टीचर गिलियन ब्लँचर्ड अकंपनीज द क्लास ऑन दीज एक्सकर्जन्स. मग आता ज्या काही टीचर आहे गिलियन ब्लँचर्ड जे आहेत त्या नेहमी त्या एक्सकर्जनसाठी किंवा ज्या सफरीसाठी ज्या असायच्या त्या क्लाससोबत असायच्या. अँड दिस मार्क्स द बिगिनिंग ऑफ द फ्रेंडशिप बिटवीन ब्लँचर्ड अँड ब्रेथवेट. आणि अशा प्रकारे त्या सोबत असल्यामुळे काय व्हायचं की ते ब्रेथवेट आहे आणि ब्लँचर्ड ज्या यांच्यामध्ये काय झाली ती फ्रेंडशिप जी आहे ती वाढली होती. अँड सिमिलरली ब्रेथवेट्स रिलेशनशिप विथ हिज स्टुडंट्स इज टेस्टेड मेनी अ टाइम्स. आणि त्या ड्युरिंग द टाइम काळामध्ये काय झालं होतं की विद्यार्थी आणि ब्रेथवेट ज्या यांच्यातली रिलेशनशिप सुद्धा जी आहे ती खूप वाढली होती. ठीक आहे, याचा वेळोवेळी त्यांनी प्रत्यय घेतलाच होता. ऑल्दो हिज स्टुडंट्स फ्रिक्वेंटली डिसअपॉइंट अँड हर्ट हिम, ही लर्न्स टू फॉरगिव्ह देम. म्हणजे ज्यावेळी ते विद्यार्थी जे आहेत ते ब्रेथवेट यांना काय करत असेल, हर्ट करत असतील, डिसरेस्पेक्टफुली काय करत बिहेव करत असेल तरी सुद्धा त्यांना माफ करायचं हे काय झालं होतं ब्रेथवेट यांनी शिकून घेतलं होतं. द स्टुडंट्स दॅट कॉन्स्टंटली सरप्राईज हिम विथ देअर मॅच्युरिटी, एम्पॅथी अँड नॉलेज. आणि त्याच्यानंतर मग स्टुडंट्समध्ये पण बऱ्याच जे काही थिंग्स जे आहेत त्या चेंज झाल्या होत्या आणि ते जे आहे त्यांची मॅच्युरिटी असेल किंवा एम्पॅथी असेल किंवा नॉलेज असेल या गोष्टीतून ते काय करायचे ब्रेथवेटला बऱ्याच वेळाचा सरप्राईज करून टाकायचे. सो अनदर फॅसेट ऑफ द story which greatly affects is the narrative lies is the heavy history of the colonialism. आपण यापूर्वी डिस्कस केलं की दुसरा फॅसेट मीन्स पैलू, आणि दुसरा पैलू आहे या नॉवेलचा की ही जी काही हिस्ट्री जी आहे या नॉवेलची, ठीक आहे, की जे कलोनियलिझम जो आहे वसाहतवाद जो आहे त्यावेळी घडून आलेला त्याच्यावरती पण काय करते प्रकाश टाकते नॉवेल, लक्षात राहू द्या. इट डार्क कॉन्सिक्वेन्सेस, त्याचे जे काही परिणाम असतील, वाईट परिणाम असतील किंवा मेंटल किंवा फिजिकल ट्रॉमा असेल, दॅट इन्क्रीजेस ब्रेथवेट्स हेट्रेड अँड रॅथ फॉर ब्रिटिश. म्हणजे कलोनियलिझमचे जे काही परिणाम असेल, वसाहतवादाचे जे काही परिणाम असेल की ज्यामुळे ब्रेथवेट यांच्या मनावरती जे परिणाम झाले होते की व्हाईट लोकांविषयी असतील ते कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीय लोकांविषयी त्यांच्या मनामध्ये जे काही कटू एक्सपिरियन्सेस किंवा अनुभव जे असेल मनात होते तेच मात्र आता काय झाले होते, चेंज झाले होते, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो हे कॉन्स्टंटली फील्स द प्रेजुडिशियल इफेक्ट्स ऑफ द कलोनिझम वाईल लिव्हिंग इन इंग्लंड अँड आफ्टर वर्ल्ड वॉर सेकंड. की बरेच प्रेजुडिस जे आहे म्हणजे जे काही पूर्वग्रह दूषित विचार जे असतील की वर्ल्ड वॉर सेकंड नंतर त्यांच्या मनामध्ये जे निर्माण झाले होते, दीज निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस फ्रिक्वेंटली शेप हिज थॉट्स अँड ॲक्शन्स. आणि जे काही निगेटिव्ह थॉट्स होते, हे जे काही निगेटिव्ह थॉट्स जे होते याच्यामुळं काय झालं होतं की जे काही थॉट जे आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल फ्रिक्वेंटली एक्सपिरियन्सेस, हे जे काही निगेटिव्ह थॉट्स जे असतील रिगार्डिंग दॅट वॉर किंवा डिस्क्रिमिनेशन बिटवीन दॅट ब्लॅक पीपल, व्हाईट पीपल, ह्याच्यामुळे काय झालं त्यांचे थॉट जे आहे तसे शेप झाले होते, तसे विचार त्यांचे झाले होते. अँड ब्रेथवेट इज सरप्राइज्ड अँड शॉक बाय द कंडिशन इन विच द स्टुडंट्स दॅट लिव्ह. आणि अशा प्रकारे आता स्टुडंट्समध्ये जो काही बदल घडून आणला, जे काही चांगले बिहेवियर स्टुडंट झालं होतं त्यामुळे आता ब्रेथवेट स्वतः शॉक झाले होते. अँड ऑल्सो इज दॅट फिजिकल ट्रॉमा ऑफ द वॉर दॅट कॅन बी सीन दॅट थ्रू आउट हिज टीचिंग एन्व्हायरमेंट. अँड इव्हन जो काही सेकंड वर्ल्ड वॉर जो आहे, ठीक आहे, सेकंड वर्ल्ड वॉरचा जो काही परिणाम झाला होता त्यांच्या मनावरती तो पण आपल्याला थ्रू आउट नॉवेल जो आहे तो काय होतो बघायला मिळतो. अशा प्रकारची समरी जी आहे ती या नॉवेलची आहे. ठीक आहे. सो आज आपण इथंच थांबणार आहोत रिगार्डिंग दिस नॉवेल समरीची. आता आपण तर नॉवेल बघणार आहोत, पण जरी काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच.